आपण पाहत आहात देऊळगाव राजा लाईव्ह. अभ्यासिकांच्या वाढीव शुल्काविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार. फी कमी करा, सुविधा द्या ची जोरदार मागणी. शहरातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासिकांच्या वाढीव शुल्काविरोधात मंगळवारी संतप्त आंदोलन छेडत प्रशासनाचे लक्ष वेधले. स्पर्धा परीक्षा युनियन देऊळगाव राजाच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेचे मासिक शुल्क 700 रुपये वरून थेट 500 रुपये करण्याची मागणी करत विविध मूलभूत सुविधांच्या अभावावर तीव्र नाराजी व्यक्त केली. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की वाढीव शुल्क आकारले जात असताना दर्जेदार सुविधा मात्र मिळत नसल्याने आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. निवेदनात 24 तास अभ्यासिका सुरू ठेवणे, उच्च गती वायफाय सेवा, वीज खंडित झाल्यास इन्व्हर्टर किंवा बॅकअप व्यवस्था, शुद्ध आरो, पिण्याचे पाणी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, नियमित स्वच्छता आणि अभ्यासासाठी शांत वातावरण उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातून येणारे आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी संघर्ष करत असताना वाढीव शुल्काचा अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागत असल्याची खंत आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन संबंधित प्रशासन व अभ्यासिका व्यवस्थापनाकडे सादर केले असून तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. अभ्यास हा आमचा हक्क आहे, व्यवसाय नाही. फी वाढ रद्द करा, विद्यार्थ्यांची लूट बंद करा, परवडणारी फी आणि दर्जेदार सुविधा द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे शहरातील शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. मी मेसेज केला होता की तुम्ही शांतता ठेवा, रिकाम काम करू नका, लॅबची फी 600 तर 600 राहील, वाढणार नाही. हा मेसेज मी केला होता. तुम्हाला ते टाकलं होतं की तुम्ही लेखी द्या. तुम्ही कधी दिला असता ना, एक काही परवा लेखी द्यायला ते काय सरकारी का? मग तुम्ही लेखी देऊ शकता नाही सर. मग हे जर आज आम्ही ग्रुप तयार करायचा, एक उद्या आम्ही पोरं सगळे पाहून जायचे आणि पोरं पोरं काय म्हणले तुम्हाला तुम्हाला छान होतं. आम्ही सांगितलं होतं वाढणार नाही म्हणून. तुम्ही कसं सांगणार? तुम्ही युनियनमध्ये नाही का? 500 चे 600 500 रुपये ठेवा ना. 500 रुपये सांगा बाबा. 500 याच्यामध्ये कोणता कलेक्टरचा, आमदारचा का खासदारचा मुलगा आहे सर? याच्यामध्ये सांगा ना मला. याच्यामध्ये तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारा सर्वसामान्य जण सर आहेत ना. युनियनमध्ये जर एक माणूस म्हणता की 700 रुपये, मग युनियन करता का? एक सदस्य युनियन बोलली. मी सांगितलं तुम्ही टाकलं होतं ना मेसेज. आता तुम्ही वैयक्तिक तुम्ही युनियनमध्ये पण आहे आणि तुम्ही टाकतात. मग तुम्ही स्वतः धकून घेणार युनियन इकडे धकणार असं करा. चर्चा झाली की त्याची अरे एक गोष्ट तसं लॅबचं फीचाच विषय ना. लॅबची फी वाढणार नाही. 600 परवडत नाही ना. मग तुम्ही काय 600 700 करू शकता? 500 चे 600 पाणी नाही, काय नाही, काय नाही, कशाचा तुम्ही सुविधा नाही ना. तुम्हाला जिथं परवडेल तिथं तुम्ही जाऊ शकता. आमची 600 रुपये राहील, 600 रुपये लॅबची फी राहील. सर त्यांना विचारा सुविधा काय काय म्हणा तुमच्या लॅब विचार. आमच्या लॅबचे जेवढे सुविधा आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, थंड पाणी आहे, स्वच्छता आहे, एवढे मूलभूत नाही